लालबावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जनरल सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम, अध्यक्ष भरमा कांबळे, कॉम्रेड शिवगोंडा खोत, चंद्रकांत जाधव, प्रकाश कुंभार, आजरा अध्यक्ष, पन्हाळा गगनबावडा अध्यक्ष, भगवानराव घोरपडे, आनंदा कराडे करवीर अध्यक्ष, दिलीप माने शाहूवाडी अध्यक्ष, विक्रम खतकर कागल अध्यक्ष, शिवाजीराव मोरे भुदरगड अध्यक्ष, संदीप सुतार राधानगरी अध्यक्ष आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। आज लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू करा, 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना 5,000 रुपये पेन्शन द्या आणि लाभाचे अर्ज भरताना जे काही स्लॉट ओपन होत नाही ते ताबडतोबीनं स्लॉट ओपन करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे। खरं म्हणजे कामगारांनी भांडी मागितलेली नाहीत, कामगारांनी पेट्या मागितलेल्या नाहीत, कामगारांनी मध्यान्ह भोजन मागितलेलं नव्हतं, कामगारांनी रक्त तपासा म्हणून सांगितलेलं नव्हतं, तरी पण मंडळानं हे सगळं दिलेलं आहे ठेकेदार पोचण्यासाठी। पण खऱ्या अर्थानं जी कामगारांना गरज आहे ती शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभाची गरज आहे कामगारांच्या मुलांसाठी, परंतु शैक्षणिक लाभाचे अर्ज भरताना स्लॉट ओपन होत नाहीत आणि त्यामुळं हजारो बांधकाम कामगारांची मुलं या शैक्षणिक योजनेपासून वंचित आहेत। शैक्षणिक योजना देत असताना खऱ्या अर्थानं ज्यावेळी मंडळाने योजना आणल्या त्यावेळी खऱ्या अर्थानं जे काही त्या पाठीमागचं धोरण होतं की बांधकाम कामगारांची मुलं बांधकाम कामगार होता कामा नयेत, की डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हावीत या हेतूनं खरं म्हणजे शैक्षणिक योजना आणल्या, परंतु आज स्लॉट ओपन होत नसल्यामुळं या लाभापासून कामगार वंचित राहत आहे। त्यामुळे माझी मंडळाला विनंती आहे की ताबडतोबीनं तुम्ही ते स्लॉट ओपन करा आणि बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना द्या, 60 वर्षावरील पेन्शन द्या, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढेही करावे लागेल।